नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, 10 मेची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी. पाहू शकता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात म्हणजेच मेच्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, नवीन 3,000 रुपये आता ह्या ठिकाणी सुरू होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी बघा, 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची माहिती आहे. पुढे बघा, मेचा हप्ता वाटप तारीख, मेचा जो हप्ता आहे तो कधी वाटप होईल त्याची तारीख पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरपूर महिलांना एप्रिलचे पैसे आलेले आहेत, बरोबर. एप्रिलचे पैसे सर्वांनाच आलेले आहेत. आता एप्रिलचे पैसे आल्यानंतर पुन्हा तुमच्या खात्यामध्ये मेचे पैसे पाठवले जाणार आहे. तर त्या मेचा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, म्हणजे सर्वात महत्त्वाची माहिती असणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. लाईक करून टाका बरं, पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. बघा, तुम्हाला आताच एप्रिलचा हप्ता आलेला आहे, सोबतच तुम्हाला आता मे महिना सुरू आहे. एप्रिलचा हप्ता कधी आला तुम्हाला? मे महिन्यामध्ये. मेच्या महिन्यामध्ये एप्रिलचा हप्ता आला आहे. मग मेचा हप्ता कधी येईल? तर मेचा हप्ता पण तुम्हाला मेमध्येच मिळणार आहे. मग झाले ना तुम्हाला 3,000 रुपये, 1,500 रुपये एप्रिलचे आणि मेचे 1,500, असे 3,000 रुपये तुम्हाला झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यात त्या पाठवले जाणार आहेत. आता भरपूर महिलांना प्रश्न असेल, लाडक्या बहिणींना प्रश्न असेल की मेचा हप्ता कधी जमा होईल, तर त्याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करू, संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी होतो. अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट बघा, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आलेली आहे, खूप चर्चेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कुठेही तुम्ही जा, तुम्हाला लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. अतिशय लोकप्रिय योजना आहे, महत्त्वाची योजना आहे, लाडक्या बहिणींना आवडणारी योजना आहे, महिलांना आवडणारी योजना आहे, बरोबर आहे की नाही? लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आवडणारी योजना आहे की नाही ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा, चर्चेत आणि नेहमी चर्चेत असते, नेहमी चर्चेत असणारी योजना आहे. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कधी हप्त्याच्या संदर्भात चर्चेमध्ये असते, कधी 2100 रुपयांच्या संदर्भात चर्चेमध्ये असते, तर किंवा काही नियमांच्या संदर्भात, म्हणजेच नेहमी चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे. बघा, आत्ताच एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे तुम्हाला. आत्ताच एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे. आता यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बघा, मे महिन्याचा हप्ता कसा? मे महिना सुरू आहे, मे महिना सुरू आहे, मे महिन्याची 10 तारीख आज आहे आणि मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला भगिनींकडून विचारला जातो आहे. तर आता एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला मेचा पण हप्ता मिळणार आहे मे महिन्यामध्ये. तर तो कधी मिळणार, काय त्याची अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा, लगेच पुढची महत्त्वाची अपडेट, दमदार अपडेट बघा. तर बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, तर आज 10 तारीख आहे, आजपासून फक्त 20 दिवसांनी, म्हणजेच बघा, मे महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यात केव्हाही पैसे जमा होऊ शकतात. ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही आहे, ऑफिशियल तारीख आली की तुम्हाला माहिती येणारच आहेत. पण ही महत्त्वाची माहिती बघा, ऑफिशियल माहिती नाही आहे पण तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतोय. मे महिन्याचा हप्ता तुमचा शेवटी जमा होणार आहे, मे महिन्याच्या शेवटी हप्ता जमा होणार आहे. दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. बघा, मे महिन्याचा हप्तासुद्धा काही महिलांना मिळणार नाही आहे. का मिळणार नाही, तर तुमचंही या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते जाणून घ्यायचं आहे. कोणती लिस्ट, कोणत्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, कसं पाहायचं ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर बघा, कोणती लिस्ट आहे, कोणत्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. लगेच आपण पाहूया. या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याचे 1,500 रुपये. बघा,
बघा मे महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत. बघा दिस वुमन विल नॉट गेट मे मंथ इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता अपात्र महिलांना मे महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यामध्ये 2 गट आहेत. एक तर पात्र महिलांचा गट आणि दुसरा म्हणजे अपात्र महिलांचा गट. आता ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांचे पैसे बंद केले जातात. अपात्र महिलांचे पैसे बंद केले जातात आणि पात्र महिलांना पैसे सुरूच राहणार. म्हणून ज्या महिला पात्र आहेत त्यांना मे महिन्याचा हप्ता येणार आहे. ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे आतापर्यंत बंद झाले असतील किंवा मे महिन्यामध्ये पण बंद होणार आहेत. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. काय निकष आहेत? या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजेत. त्यानंतर बघा ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला पण योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त जातच, त्यामुळे तुम्हाला पण लाभ मिळणार नाही आहे. त्यानंतर बघा महिलांकडे कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा तुम्ही सरकारी नोकरीला आहेत का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्याकडे कार वगैरे आहे का, कार 4 चाकी वाहन कुठलंही असेल, कार वगैरे ट्रॅक्टर वगळता, तर तरी देखील तुम्हाला लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. 4 चाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. नंतर बघा महिलाचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते महिलाच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. या महिलांना कधीच योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जर उत्पन्न असेल तर लाभ मिळेल. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही आहे. 2.5 लाख रुपयांची या ठिकाणी मर्यादा जी ती योजनेमध्ये सुरुवातीलाच लावण्यात आलेली आहे. अशा काही निकष आहेत, अटी आहेत, त्यामुळे महिलांना ह्या ठिकाणी अपात्र केलं जात आहे. भरपूर महिला भगिनी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या, त्या महिलांना आता अपात्र करण्यात येत आहे. पुढे बघा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. बघा सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होणार. सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात पुन्हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे. म्हणजे याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात पुन्हा 1500 रुपये जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जात आहेत. जर आपण पाहिलं तर मागील काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर पैसे हे नेहमी शेवटच्या आठवड्यात येत आहेत. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मे महिन्यात एप्रिलचा देखील हप्ता जमा करण्यात आला आहे. बघा मे महिन्यामध्येच तुमचा एप्रिलचा जो हप्ता आहे तो पण तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आत्ताच 1500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना 1500 आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1500 रुपये ज्यांना आलेले त्यांना मे महिन्याचा हप्ता पण या ठिकाणी मिळणार आहेत. कधी मिळणार आहे तर आत्ताच मिळणार आहे. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. बघा मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्व महिला भगिनींचं लक्ष आहे, मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळतील म्हणून. तर आत्ताच एप्रिलचा हप्ता आलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता जो आहे तो शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती, दमदार अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.